सो इथे मी पालक शिजायला टाकलेली आहे. लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून घेऊन आपण गरगटी पालक करणार आहोत. तो आधीच थोडंसं प्रेस करून घेण्यामुळे कवर काढायला सोपे पडतात. तर मी जस्ट इथं असे कवर हे जे काढून घेणार आहे. हे बघू शकता, इट्स सो इझी टास्क. मध्ये मध्ये जी आपली पालक शिजते ती पण आपण हलवून घेणार आहोत. छान शिजून द्यायची. त्याच्यानंतर आपण ती हटवून घेणार आहोत. हा लसूण इन्स्टंट भाजी पुरते चांगले राहतात, टेस्टलेले. अदरवाईज जर तुम्ही आलं लसूण करून ठेवत असाल, आलं लसूण पेस्ट फ्रीजमध्ये, तरी अशी सोलायची पद्धत तुम्हाला युजफुल आहे. अदरवाईज शक्यतो भाजी पुरतेच तुम्ही घ्या. सो इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता पण मी त्यातच टाकणार आहे, जेणेकरून छान वाटला जाईल. ताजी कढीपत्त्याची अख्खी म्हणजे छोटीशी ब्रांच मी घेतलेली आहे. चला आता हे मिक्सर करून घेऊया मस्त. हे छान वाटून झालेलं आहे, बारीक वाटलेलं आहे. आता फोडणीची तयारी करूयात. सो पालक शिजलेली आहे. आपण एका स्मॅशरच्या साहाय्याने ही स्मॅश करून घेऊया. जर तुम्हाला खूप बारीक हवी असेल तरी तुम्ही मिक्सर देखील करून घेऊ शकता. इकडे आपली पालक इझिली हटली जाते. त्यातलं पाणी काढून सुद्धा हटणं सोपं पडतं. जर चांगली शिजली असेल तर ते हटायला वेळ लागत नाही. काहींना एकदम क्रीमी टेक्स्चर हवं असतं. ज्यांना क्रीमी हवं आहे तर एकदम मिक्सर करून घेऊ शकतात छानपैकी. ह्याच्यामध्ये आपण आता फोडणी टाकणार आहोत, बेसन पीठ टाकणार आहोत, थोडंसं शेंगदाणा कूट पण टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादा पदार्थ स्किप करू शकता. आणि ह्याच्या बेसनाऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर टाकून, पालक पनीर, तुपाची फोडणी किंवा बटरची फोडणी देऊन पालक पनीर, थोडंसं वरनं क्रीम,
और चीज घालून तुम्ही ह्याला एक्स्ट्रा रिच बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. इथं आपण ही पालक मस्तपैकी हाटून घेतलेली आहे, बघू शकता. हाटून झालेली आहे, आता फोडणी टाकून. सो इकडे मी एक कढई घेतलेली आहे, फोडणीची तयारी करूया. थोडं तेल टाकूया. स्टीलच्या कढया एकदम फास्ट गरम होतात. कढई वाजली आहे, गॅस कमी ठेवूयात. इकडे जिरा मोहरी हळद तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणीला टाकू शकता. काहींना पालेभाज्यांमध्ये जिरा मोहरी आवडत नाही तर ते स्किप करू शकतात. थोडी हळद टाकूयात. हिंग पण आपण इकडे टाकू शकतो, पण पालकची भाजी त्यामुळे हिंगाची अशी गरज नाही. जर वातूळच्या गोष्टी असतात, भाज्या असतात, कडधान्य वगैरे, त्यात हिंग टाकावा म्हणजे गॅस धरत नाही. म्हणजे आपण जसं एक फ्लेवर्ससाठी थोडासा किंचितचा टाकून देतो. आता मी हे वाटण जे आपण मिक्सर केलं होतं ते यामध्ये घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लसूण आणि मिरच्यांची क्वांटिटी वाढवू शकता, किंवा पालक भाजी जास्त असेल तर तुम्ही जरा जास्त घेऊ शकता. छानपैकी तेलात आपण परतून घेऊया. भाजीला एक्स्ट्राचं पाणी टाकण्यापेक्षा हे जे मिक्सरचं भांडं असतं ना, हे तुम्ही धुवून वापरू शकता. साधारण थोडीशी हलकीशी ग्रेव्ही टाईपमध्ये करायची, पण जास्त पातळ रस्सा भाजी करायची नाही, मिडियमच ठेवायची. चला तर मग इकडे आता परतून झालं की आपण आपली पालक टाकून स्टीलची कढई असल्यामुळे मसाला जळू शकतो. फास्ट आपण मिक्स करून हलवून घेऊ. ह्या स्टेजला आपण मंद करू गॅस. त्याच्यामध्ये आपली हटलेली पालक आपण टाकूया. तर या स्टेजला आपल्याला थोडंसं बेसन पण टाकायचं. ह्या पातेल्यात मी थोडंसं बेसन आणि हे भांडं धुवून हे पाणी एकत्र करणार आहे. सो इथं आपण 1 चमचा फक्त बेसन पीठ घेतलेलं आहे. तर याच्यातच आपण शेंगदाणा कूट देखील घेणार आहोत. शेंगदाणा कूट आपण थोडंसं टाकणार आहोत इथे. हे दोन्ही मिक्स करून हे आपण पालकमध्ये टाकणार आहोत. सो हे भांडं धुवून आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहे आता आपण पाणी. सो हे पीठ आणि शेंगदाणा कूट देखील आपण या स्मॅशरनेच मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे या गाठी लम्प्स तयार होणार नाहीत. तुम्हाला इथे जर हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी कांदा लसूण चटणी देखील टाकू शकता, किंवा लाल मिरची पावडर आणि गरम मसाल्याची फोडणीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि लसणाची क्वांटिटीवरनं तुम्ही तळलेला लसूण टाकून देखील वाढवू शकता. पण टाकून घेऊया. ही भाजी छान उकळती आहे. हे आपण मिश्रण ह्यात टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता.
सो एकदा हे मिश्रण देखील आपण हटवून घेणार आहोत किंवा एकजीव करून घेणार आहोत. छान 10 मिनिटं आपण हे याला उकळी काढणार आहोत. सो ह्या स्टेजला आपल्याला ही झाकून ठेवायची आहे. हे आता फार उडायला लागली, मी एकदा हलवून घेते, मीठ टाकते आणि मग झाकून ठेवते. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. मीठ टाकून घेऊया आपण आणि छान झाकून शिजत ठेवूया एक 10 मिनिटं. स्टर करून घेऊया मीठ टाकल्यावर. मंद गॅसवर शिजत ठेवूया. सो आपण एकदा भाजी चेक करून घेऊया. अजूनमधून हलवायची आहे ही भाजी. गॅस थोडा बंद करून घेऊ, ही चिपळी आपल्या अंगावर उडायला नको. बघू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे. ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा फर्दर तुम्हाला आणि घट्ट पाहिजे असेल, ह्याच्यात तुम्हाला थोडंसं चीज वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे आपली ह्या स्टेजला भाजी तयार झालेली आहे. तर ही तुम्ही राईस बरोबर, भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. गरगटी पालक आपली तयार आहे. त्याला अजून तुम्हाला पाहिजे तर वरनं बटरची फोडणी टाकून, लसूण चिरलेले चॉप करून त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. गरम मसाला पण तुम्ही घालू शकता ॲज पर युअर चॉईस. चला आता उर्वरित स्वयंपाक उरकून घेऊन